नमस्कार मंडळी, आज बनवूया होळी स्पेशल मालपुआ। खूपच टेस्टी बनतो आणि मेन म्हणजे रबडी मालपुआ बनवूया फ्रॉम स्क्रॅच। म्हणजे सुरुवात करूयात, काही शॉर्टकट नाही, एकदम ट्रेडिशनल पद्धतीने बनवूयात, पण खूपच टेस्टी हा बनतो। परफेक्ट मेजरमेंट सुद्धा देईल, त्यामुळे तुमचा मालपुआ अजिबातच चुकणार नाही, 100% परफेक्ट बनेल। चला तर मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण आधी रबडी बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे 1.5 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। रबडी बनवण्यासाठी येथे आपल्याला काही रॉकेट सायन्स यूज करण्याची अजिबातच गरज नाहीये। फक्त 1.5 लिटर दूध गॅसवर चढवायचा आणि याला आपल्याला 1/3 पोर्शन, कमीत कमी अर्धा लिटर होईपर्यंत याला आटून घ्यायचं आहे। फक्त लक्ष एवढंच ठेवायचं की ही रबडी आपली खाली करपू नये किंवा दूध उफनी जाऊ नये। लो मीडियम हीटवर आपल्याला मस्तपैकी रबडी ही बनवून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही, हळूहळू आपलं दूध हे आटत चाललेलं आहे आणि कंटिन्युअसली याला मधून मधून ढवळत राहा, जेणेकरून आपली खालून रबडी लागणार नाही। तुम्हाला जर मालपुआ थोडासा गोड लागत असेल किंवा विदाउट चाचणीचा खायचा असेल तर तुम्ही या रबडीमध्ये बनवत असताना थोडीशी साखर नक्की ऍड करू शकतात। याने देखील आपला मालपुआ टेस्टला खूप छान लागतो, विदाउट चाचणीचा देखील। जर तुम्हाला चाचणी मधला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही अजिबातच साखर घालू नका, फक्त दूध येथे आटून घ्या आणि तुम्ही मालपुआ करायला तयार आहात। पण मी इथे थोडीशी 2 ते 3 टेबलस्पून साखर घातलेली आहे आणि इलायची पूड घातलेली आहे। तर येथे दूध हे अर्धा लिटर पर्यंत झालेलं आहे आणि यामध्ये मी कमीत कमी 2 ते 3 टेबलस्पून साखर घातलेली होती। बस एवढंच गोड मी याला करणार आहे। आता रबडीला आपण मस्तपैकी थंड करून घेऊयात। तर येथे रबडी थंड झालेली आहे, यातनं मी कमीत कमी अर्धा ते 1 कप मी रबडी साईडला काढून घेणार आहे आणि बाकीची उरलेली आहे त्याचे मी मालपुआ बनवून घेणार आहे। तर मालपुआ आपण इथे गव्हाचा पिठाचा बनवणार आहोत, त्यामुळे आपण इथे अर्धा कप गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे मी बारीक सुजी घालत आहे, म्हणजेच बारीक रवा घालत आहे। आता याला आपल्याला मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे आणि एकदम बारीकशी भरड काढून घ्यायची आहे, म्हणजे बारीक पावडर बनवून घ्यायचं आहे या प्रकारे। तर आता आपण इथे रबडीसाठी म्हणजे मालपुआ बनवून घेऊयात। तर इथे मी 1 कप रबडी घेतलेली आहे। जर तुम्हाला क्वांटिटी जास्त हवी असेल तर तुम्ही रबडी इथे 2 कप घालू शकतात। तर मी इथे थोड्या क्वांटिटी मध्ये बनवत आहे, म्हणून 1 कप रबडी मध्ये मी इथे सुरुवातीला 3 चमचे गव्हाचं पीठ घालत आहे। यांना चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात आणि जर आपल्याला याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मध्ये मॅटर येत असेल तर आपण यामध्ये अजून 2 चमचे गव्हाचं पीठ घालून घेऊयात। तर मी याला मस्तपैकी फेटून घेतलेलं आहे। हे मला थोडंसं पातळ वाटत आहे, त्यामुळे मी इथे अजून 2 चमचे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। यांना आपल्याला मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून रबडी मधल्या ज्या गाठी असतील त्या स्मूथ होऊन जातील। तर आपल्याला याची कन्सिस्टन्सी एकदम पोरिंग पाहिजे, जास्त पातळ जर झाली तर मालपुआ हा आपला तळताना एकदम जाळीसारखा होऊन जाईल आणि तळताना आपल्याला खूप अवघड जाईल, कारण की हे रबडी पासून बनवलेलं आहे, दुधापासून आहे, हे खूपच सॉफ्ट बनतात। तर बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी, अशी कन्सिस्टन्सी मध्ये मी याला बनवून घेतलेलं आहे। चला तर मग आपण आता चाचणी बनवून घेऊयात। तर चाचणी बनवण्यासाठी मी येथे अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप साखरेसाठी अर्धा कप पाणी घातलेलं आहे। येथे मी 1 थेंब पिवळा कलर घातलेला आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही या ठिकाणी केसर देखील घालू शकतात। आता आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे। येथे आपल्याला तारची चाचणी अजिबात नाही बनवायची, फक्त ऑइली जशी आपण तेल जसं लावतो हाताला त्यावेळेस कसं फील होतं त्या प्रकारची चाचणी इथे बनवून घ्यायची आहे। अगदी 2-3 मिनिटांनंतर चाचणी आपली तयार आहे। याला आता साईडला ठेवून घेऊयात। आता बनवूयात मालपुआ। मालपुआ तळताना आपल्याला दरवेळेस फ्लॅट बॉटम असेल असं भांडं आपल्याला निवडायचं आहे। तर यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे, तुम्ही याऐवजी गावरान तुपाचा देखील वापर करू शकतात। तेल येथे मध्यम गरम झालं की यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊयात। जर बॅटर हे खूपच जास्त पातळ जर असेल तर हे तेलामध्ये गेल्यानंतर जाळी पडू शकते। तर इथे बघू शकतात बॅटर व्यवस्थित होतं, त्यामुळे हे व्यवस्थित झालेलं आहे, याला अजिबातच जाळी पडलेली नाहीये। तर याला आपण थोड्या हलक्या हलक्या हाताने तेल वरतून टाकून घेऊयात, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे, जेणेकरून वरून पण आपला मालपुआ मस्तपैकी तळला जाईल। जोपर्यंत कडेने आपल्याला थोडेसे ब्राऊन स्पॉट दिसत नाही तोपर्यंत मालपुआ अजिबातच टच करू नका, हा खूप डेलिकेट असतो। तर हा थोडासा ब्राऊन स्पॉट झालेला होता, त्यामुळे मी याला 2 चमच्यांच्या मदतीने फ्लिप करून घेतलेला आहे।
मध्यम आचेवरती आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचं आहे. आणि बघू शकतात हा झालेला आहे तळून. याला मी लगेचच कोमट असलेल्या चासणीमध्ये टाकून घेईल. अशाच प्रकारे मी सर्व मालपुहे तळून घेतलेले आहे. आता याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी मी याला या चाचणीमध्ये असं सोडून देईल, जेणेकरून मालपुहा आपली चाचणी मस्तपैकी शोषून घेईल. तुम्हाला मी येथे अजून एक मालपुहा तळून दाखवते. बॅटर टाकले, बघू शकतात मस्तपैकी बॅटर हा तेलामध्ये फ्राय होतोय. वरतून तेल टाकणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून वरतून मालपुहा फर्म होईल आणि आपल्याला हे पलटण्यासाठी सोपं जाईल. याला तेलामध्ये जास्त वेळ अजिबात तळू नका, नाहीतर हा क्रिस्पी होऊ शकतो. हलका गोल्डन स्पॉट झाला की याला लगेचच काढून घ्या आणि चासणीमध्ये घालून टाका, जेणेकरून हा मस्त सॉफ्ट आणि मुलायम राहील. येथे मालपुहा एकदम हलक्या हाताने आपण पलटून घेऊयात, जेणेकरून हे चासणीमध्ये सर्वकडे मस्तपैकी भिजल्या जाईल. तर 15 मिनिटांनंतर बघू शकतात आपले मालपुहे मस्तपैकी भिजलेले आहेत चासणीमध्ये. यांना आता आपण सर्व करून घेऊयात. तुम्ही याला रबडी सोबत देखील सर्व करू शकतात किंवा तुम्ही असे देखील याला डायरेक्टली खाऊ शकतात. हे खूपच टेस्टी लागतात. तर या होळीसाठी तुम्ही ही मालपुहाची रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूयात अशा चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा.